नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। काँग्रेस रायगड जिल्हा उपाध्यक्षपदी रामनाथ पंडित यांची नियुक्ती। शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात काम करणारे उरण तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते तथा काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते रामनाथ पंडित यांची रायगड जिल्हा काँग्रेस उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे। काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र शेठ घरत यांनी नुकताच नियुक्तीचे पत्र देऊन रामनाथ पंडित यांचे अभिनंदन केले। रामनाथ पंडित हे काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते असून त्यांचे राज्याचे मुख्यमंत्री कैलासवासी बॅरिस्टर AR अंतुले यांच्यावर अपार श्रद्धा आहे। त्यांनी बॅरिस्टर AR अंतुले यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून गोरगरिबांच्या समस्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले। तसेच अनेक आंदोलनात सहभागी होऊन वृद्धांना मायेचा हात देऊन त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न केले। त्यांच्या या कार्याची दखल काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र शेठ घरत यांनी घेऊन आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रामनाथ पंडित यांची रायगड जिल्हा काँग्रेस उपाध्यक्षपदी नियुक्त केल्याचे लेखी पत्र देऊन त्यांचा सन्मान केला आहे। यावेळी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते महेंद्र ठाकूर, मिलिंद पाडगावकर, डॉक्टर मनीष पाटील, तालुका अध्यक्ष विनोद म्हात्रे, सरपंच कीर्तिनिधी ठाकूर, प्रेमनाथ ठाकूर, वेशवीगावचे माजी सरपंच त्रिंबक शेठ मुंबईकर, महिला अध्यक्षा रेखा घरतसह काँग्रेस पक्षाचे इतर पक्षाचे पदाधिकारी रामनाथ पंडित यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। मी एक काँग्रेस पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता असून पक्षाने दाखवलेल्या विश्वासाला तडा जाऊ न देता काँग्रेस पक्षाचे विचार घराघरात पोहोचवून जनमानसांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत राहणार असा विश्वास नवनिर्वाचित काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष रामनाथ पंडित यांनी व्यक्त केला आहे। आवाज महामुंबईच्या चॅनलसाठी अनंत नारंगीकरसह तृप्ती भोईर, उरण। पंडित साहेब, आपली जिल्ह्याच्या उपाध्यक्षपदी काँग्रेसच्या पदी निवड झालेली आहे, तर आपलं म्हणणं काय? आपण कसं काँग्रेसची इथे जी काँग्रेसची वाताहत होत चाललेली आहे ती उणीव आपण कशी प्रकारे भरून काढाल? साहेब, आमचे आदरणीय नेते महेंद्र शेठ घरत साहेब, कामगार नेते याही जी माझ्यावर जिल्ह्याचा उपाध्यक्ष म्हणून जी माझी नियुक्ती केलेली आहे ती मी गोरगरिबांच्या कल्याणासाठी, कामगारांच्या हितासाठी, मग कामगारांचं कुठं आंदोलन असो किंवा शेतकऱ्यांचं कुठे प्रश्न असले त्यासाठी मी हराने पहिल्यापासून भाग घेत आहे। तसेच कोरोना काळात मी घरात न थांबता गोरगरिबांच्या सेवेसाठी अहोरात्र झटत होतो। मग इथले दिघोड्याचं आंदोलन असेल, ट्रॅफिक समस्या असेल, तिथेसुद्धा मी 3 जूनला खड्ड्यात बसून माझे सहकारी कीर्तिनिधी ठाकूर, सरपंच दिघोडचे आणि इतर कार्यकर्त्यांना घेऊन मी तिथं देखील संघर्ष केलेला आहे साहेब। आणि जी साहेबाई माझ्यावर जी जबाबदारी टाकलेली आहे त्याला कुठेही दगाफटका न देता उत्तमरित्या काम करण्याचा मी 100% प्रयत्न करेन। आपण जे शैक्षणिक क्षेत्रामध्ये जे काम करत आहात त्याचे आता पालेमूल्य, त्याचं तुमचं जे स्वप्न आहे ते पूर्ण करण्याचं काम तुमची कन्या करत आहे, त्याबद्दल आपलं मत काय? सर, सांगायचं म्हणजे मी जेव्हा अंतुले साहेब माझे मुख्यमंत्री यांचं मी चाहता आणि पहिल्यापासून साहेबांना म्हणजे जीवापलीकडे प्रेम असणार मी एक कार्यकर्ता। मी त्यांच्या जेव्हा सहवासात गेलो तेव्हा ते मला नेहमी सांगायचं, पण मी शैक्षणिक क्षेत्रावर जरा लक्ष ठेवू। मग कोणाचं ॲडमिशन असेल मुलांचं किंवा गोरगरीब विद्यार्थ्यांना एखाद्या कॉलेजमध्ये ॲडमिशन नसेल मिळत मग तिथे मी जायचो आणि मग जर माझ्याशी झालं नाही तर मी साहेबांच्या PAला फोन करायचो, साहेब स्वतः त्यांच्याशी संपर्क साधायचे आणि ॲडमिशन मिळवून द्यायचं। आणि हेच मी माझ्या मुलीला सांगितलं आहे की दीदी, शिक्षण ही आपल्याला समाजाला गरज पण आहे, तर तू ह्याच्यात हरारीने भाग घेत जा। माझी मुलगीने सुद्धा ME शिकून रामशेठ ठाकूरांच्या कॉलेजवरती प्राध्यापक म्हणून आत्ता कार्यरत आहे। पण आता ती नवीन छोटासा स्कूल चालू केला आहे, DVK म्हणून स्कूल चालू पण केलेलं आहे करंजर्डा येथे। आणि मी नेहमी तिला सांगतो, एखादा विद्यार्थी गोरगरीब आला तर त्याला जर आपल्याला त्याची परिस्थिती नसेल तर त्याला फुकट ॲडमिशन द्यायचं आणि सहकार्य करायचं। आणि हा वसा माझ्या मुलींनी पुढे चालू ठेवलेला आहे। आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीकडे तुम्ही कसे सामोरे जा?
आगामी जिल्हा परिषद साठी आमची महाविकास आघाडी जो उमेदवार देईल त्यासाठी आम्ही पूर्ण पाठिंबा देऊन तात्पर्यानं आवडतं काम करून आमची जिल्हा परिषद 100% आणण्याचा आम्ही प्रयत्न करू. आपल्याला आपले जे घनिष्ठ विरोधक होते त्यांनी आपले जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाल्यावर कशा प्रकारे आपले कौतुक केले? गुरु ग्रामपंचायत माजी सरपंच तिरुमग शेठ मुंबईकर तसेच माजी सरपंच नामदेव शेठ पाटील याही न्यूजपेपरला बातमी वाचली वादळ वाऱ्याला आणि त्वरित त्यावेळेला कॉल केला, पंडित कुठे आहेस? तर मी सांगतो पार्टी ऑफिसला आहे. मग जरा वेळ करून आपल्या घरी जरा वयानुसार आम्हाला चालता येत नाही. मग त्यावेळेस मी त्यांच्या घरी गेलो तर त्याही माझ्या पार्टनर आदराने हात ठेवला आणि सांगला, असाच संघर्ष केलास, तू भरपूर संघर्ष केलास ना, असाच पुढे जा, गोरगरिबांचा तुझ्या पाठीमागे आशीर्वाद आहे, नक्की तू सक्सेस होशील असे माझ्या पार्टनरवर हात मारून त्याही माझं स्वागत केलं दोघांनी.